दिवशी मी बनवणार आहे, खीर बनवणार आहे नैवेद्यासाठी. तर ती खीर कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण खीर बनवायला घेऊया. ठीक आहे. तर सर्वात प्रथम मी टोप ठेवला आहे गरम करायला. आणि ॲक्च्युली झटपट होणारी मी खीर बनवते, कारण की मला बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे. आणि आता ऑफिसवरून मी आलेले आहे, तर मला नैवेद्य दाखवून बाकीचं जेवण पण करायचं आहे. ते मी झटपटमध्ये म्हणजे क्लिपचीच बनवते. ह्यामध्ये रेडीमेड मिक्स असतात ऑलरेडी. तर ह्याचं मी अर्ध पॅकेटच करणार आहे, कदाचित अर्ध पॅकेटच करेन मी. ऑलरेडी ह्याच्यात साखर वगैरे सगळं मिक्स असतं. हे टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मी ह्यात टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी दूध ओतणार आहे थोडं. ठीक आहे. तर मी गॅस पेटवलेला आहे आणि थोडंसं 5 मिनिटं हे ढवळत राहायचं आपल्याला, खाली लागून नाही द्यायचं. मीडियम गॅस करते. तर मी आता हे मिक्स करत आहे. ह्यामध्ये मी अर्धा टोप माझी खीर बनली आहे. मी ह्यातलं अर्धच पॅकेट हे यूज केलेलं आहे आणि अर्धा पॅकेट अजून एकदा होईल हे मी ठेवून देते. चांगला सुगंध पण येतोय त्याचा खिरीचा. थोडंसं मी 1 चमचा ह्यामध्ये तूप पण ॲड करत आहे, तर छान वाटेल. तुपाची ते एकत्र भाजून घेऊया. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही सगळं ते मिश्रण त्यात टाकलं तरी चालेल. हे मीडियम पाहिजे असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त टाका. थोडी घट्टसर असेल तर खीर चांगली लागते. खीर जसजशी गार होईल ना तर थोडीशी घट्ट होत जाईल. ठीक आहे. आता ही गरम असल्यामुळे थोडी पातळ वाटते, पण जशी गार होईल ना तर ऑटोमॅटिक ती घट्ट होईल. तर थोड्या वेळाने तिचं टेक्स्चर मी दाखवते थोडीशी गार झाल्यावरती. ते तुम्ही पाहू शकता, इथे पाहू शकताय 5-10 मिनिटांनी खीर आपली थोडी घट्ट झालेली आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल, एवढं घट्ट झालेली आहे. ठीक आहे. आता आपण वडी करायला घेऊया. तर वडी करण्यासाठी मी हे पानं सर्व धुवून घेतलेले आहेत आणि ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत सुरीने. तर सर्वात प्रथम पीठ हे करायला मी पहिला बेसन पीठ जे आहे ते घेते. 1 वाटी घेते बेसन पीठ, कारण की एवढी सारी पानं आहेत तर त्याला एवढं पीठ लागणार. आणि 2 चमचे तरी तांदळाचं पीठ मी ॲड करते. 2 चमचे तांदळाचं पीठ. ठीक आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकेन. लाल मिरची पावडर आपल्या चवीप्रमाणे टाकायची आहे. हिरवी मिरची वाटून टाकली तरी चालेल. थोडंसं धना पावडर टाकूयात आणि थोडीशी हळद. आता आपण थोडीशी त्यात तीळ पण ऍड करूया. त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर ऍड करते. तुम्ही गुळ पण टाकू शकता. मी थोडीशी अर्धा चमचा साखर ऍड करते. आणि हे सर्व मिश्रण आता आपण एकत्र करून घेऊयात. हे सर्व मिश्रण एकत्र करूयात. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. मीठ टाकलं त्यानंतर आपल्याला यात मी चिंच भिजवून ठेवलेलं चिंच. तर हे चिंचेचं पाणी आहे ना, हे भिजवून ठेवलेलं चिंच आहे ते ह्यात टाकूया. ह्याच्यात तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता. या मी चिंचेचं पाणी ह्याच्यात टाकलेलं आहे गोड आणि आंबटपणा येण्यासाठी. आपण अजून पाणी ऍड करूया. फार असा काही वेळ लागत नाही बनवायला, अगदी झटपट होतं त्या वड्या. आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आहे बॅटर, कारण की हे बॅटर त्या वड्यांना पानांना लागलं पाहिजे. भजी करतो ना त्यापेक्षाही घट्ट आपलं बॅटर असलं पाहिजे. इथं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी वड्या करायला घेते.
तर सगळ्यात पहिला मी ना एक मोठं पान खाली ठेवणार आहे उलटं, आणि त्याला हे पूर्ण बॅटर लावून घेणार. कुकरमध्ये भात सुद्धा लावलाय, त्यात ही वडी लावणार आहे. कुकर माझा आता मगासपेक्षा अजून घट्ट झाली खीर. तुम्ही बघू शकता अशी मस्त झाली. झटपट ऑप्शन बरं आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत बाय बाय.